राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावलेला आपल्याला पाहायला मिळालं। काही ठिकाणी तर पावसानं अक्षरशः आपलं रौद्र रूप दाखवलंय। अशाच पावसामध्ये आई वडिलांच्या डोळ्या देखत त्यांचा लहानगा पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। अतिशय हृदयद्रावक ही घटना आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलं। मुसळधार पाऊस सुरू, शेतीचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा हवालदिल झाला। त्यातच ही मोठी दुर्दैवी घटना समोर आली आहे, ती म्हणजे पुराच्या पाण्यात एक 18 महिन्यांचा चिमुकला वाहून गेलाय। कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथील ही घटना आहे। त्यानंतर काही वेळानं या चिमुकल्याचा मृतदेह एका लिंबाच्या झाडात अडकलेला आढळून आला। साई कडुबा बोरसे असं या चिमुकल्याचं नाव आहे। घटनेबाबत अधिक माहिती अशी आहे की सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडमधल्या घाटशेंद्रा येथील पुराच्या पाण्यात एक 18 महिन्यांचा चिमुकला वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली। काही वेळानंतर या चिमुकल्याचा मृतदेह एका लिंबाच्या झाडात आढळून आला। त्याचं संपूर्ण कुटुंब शेतात राहतं, मात्र दुपारच्या वेळी अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे त्यांच्या घरात पाणी शिरलं आणि त्यावेळी साई हा घरात दिसत नसल्यानं कुटुंबियांनी शोधाशोध केली असता त्यानंतर तो एका नाल्याच्या पुरात वाहून गेला असल्याची माहिती मिळाली। साईच्या मृत्यूनं त्यांच्या कुटुंबावरती आभाळ कोसळलंय। साईच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय।